खाष्ट सासूबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, बेधडकपणे आपली मतं मांडणाऱ्या, पण तेवढ्याच प्रेमाने त्यांच्या अभिनयाने आपलंसं करून घेणाऱ्या अन आऊ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आज आपण अशाच एका अभिनेत्रीचा प्रवास जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या प्रवास कलाकारांचा या भागात. सिनेसृष्टीतील शिस्तबद्ध, बेधडक पण तितक्याच मायाळू अभिनेत्री म्हणजेच उषा नाडकर्णी. उषा यांचा जन्म मुंबईतील चर्नी रोड या परिसरात झाला. आई बाबा आणि 4 भावंड असं त्यांचं कुटुंब होतं. घरातील वातावरण हे शिस्तबद्ध, म्हणून शिस्त पाळण्याची ही सवय त्या अजूनही जोपासत आहेत. लहानपणापासूनच त्या चंचल असल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांना नाटकात सहज काम करण्यासाठी बोलावलं जायचं. तेव्हापासून त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. मग कोणताही कार्यक्रम असो, नाटकात काम करण्यासाठी उषा यांना बोलावलं जायचं. पण घरातून यासाठी थोडा विरोध होता. त्यांच्या आईला नाटकात काम केलेलं आवडत नाही. घरातून कितीही ओरडा किंवा मार खाल्ला तरीही त्यांना नाटकाचं वेड शांत बसून देत नव्हतं. एके दिवशी त्यांच्या आईला उषा यांचा प्रचंड राग आला. चक्क त्यांच्या आईने त्यांचे सगळे कपडे बाहेर टाकले आणि सांगितलं, तू आजपासून घरात राहायचं नाही. त्या रागातच उषा यांनी बाजारात जाऊन नवीन बॅग खरेदी केली. त्या क्षणी त्यांनी बॅग मध्ये कपडे भरून मैत्रिणीच्या घरी राहायला गेल्या. जवळपास त्या 7 दिवस घराच्या बाहेर होत्या. कालांतराने नाटकातून बरीच बक्षिसं मिळाली आणि घरच्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्याची परवानगी दिली. हळूहळू त्यांचा अभिनयाचा हा प्रवास सुरू झाला. उषा यांचं माहेरचं आडनाव हे कलबाग होतं. पुढे जाऊन लग्नानंतर त्या उषा नाडकर्णी म्हणून प्रसिद्ध झाल्या. सिनेसृष्टीत त्यांना आऊ म्हणून हाक मारतात. आऊ या नावाची पण एक गंमत आहे. लग्नानंतरही त्यांनी नाटकात काम करण्याचं थांबवलं नाही. मग घर सांभाळत त्यातही त्यांच्या लहान बाळाला सांभाळून नाटकात काम करणं त्यांना कठीण जायचं. मग त्यांच्या मुलाचा सांभाळ उषा यांच्या आईने केला. तेव्हा त्यांचा मुलगा त्यांना दुसरी आई समजत असे. अचानक एके दिवशी त्याने आऊ म्हणून हाक मारली. उषा एकदा मुलाला सेटवर घेऊन गेल्या होत्या. तेव्हा मुलाच्या तोंडातून आऊ ही हाक सगळ्यांनी ऐकली आणि तेव्हापासून उषा नाडकर्णी या सगळ्यांच्याच आऊ झाल्या. त्यांचा स्वभाव हीच त्यांची ओळख आहे. स्पष्ट वक्तेपणा, बेधडकपणे स्वतःचं मत मांडणं, प्रत्येक व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास करणं या त्यांच्या गुणांमुळेच आऊ सगळ्यांना आवडतात. त्यांच्या नाटकाबद्दल बोलायचं झाल्यास गुरु, महासागर, पुरुष अशी बरीच नाटकं त्यांची विशेष गाजली आहेत. माहेरची साडी या चित्रपटातील त्यांची सासूची भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील खाष्ट सासू या भूमिकेसाठी त्यांना ओळखलं जातं. भूमिका सकारात्मक असो किंवा नकारात्मक, त्यांनी नेहमीच त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. उषा नाडकर्णी यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. पवित्र रिश्ता या मालिकेतील त्यांची भूमिका लोकप्रिय ठरली. धुमाकूळ, पक पक पकाक, आई मला माफ कर, सखी, देऊळ, यल्लो, वक्रतुंड महाकाय, व्हेंटिलेटर अशा मराठी चित्रपटात तर वास्तव, ये तेरा घर ये मेरा घर, कृष्णा कॉटेज, 1 2 3, भूतनाथ रिटर्न्स, रुस्तम, ग्रेट ग्रँड मस्ती अशा बऱ्याच हिंदी चित्रपटात काम केलं आहे. मोलकरीण बाई या मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तर बिग बॉस मराठीमध्येही उषा यांनी एंट्री केली होती. उषा नाडकर्णी यांना बऱ्याच पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. आजही उषा यांचा दरारा कायम आहे. त्यांच्या कारकिर्दीला सलाम. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.